नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्ष संघटनेवरील वर्चस्वावरून शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष सुरू झालाय. दोन्ही गटानं कोर्टात धाव घेतली असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतील जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी गजानन कीर्तीकर यांची घरी जाऊन भेट घेतली होती. आता त्यांनी लीलाधर डाकेंची भेट घेतलेली आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले. पाहूया. आधी गजानन कीर्तीकरांची भेट, मग लीलाधर डाके आणि आता मनोहर जोशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीचा धडाका लावला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र शिवसेनेच्या गोटात चिंता वाढवणारं आहे. त्यामागचं कारण म्हणजे लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे दोन्ही नेते शिवसेना पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी आहेत आणि त्यामुळेच या भेटीला वेगळं महत्त्व आलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके साहेब यांच्या प्रकृतीची तब्येतीची विचारपूस करायला मी त्यांना भेटायला आलो. एक सदिच्छा भेट घ्यायला मी आलेलो आहे. लीलाधर डाके साहेबांचे योगदान शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी खूप मी जवळून पाहिलेलं आहे. शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर शिंदे गटानं थेट शिवसेना पक्ष संघटनेवर दावा केलाय. तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावं म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. मात्र ते प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचलंय. त्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून पक्ष संघटनेच्या कार्यकारी मंडळातील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, तर पक्ष नेत्यामध्ये आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके अशा एकूण 9 नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी रामदास कदम यांनी नुकतंच पक्षनेते पदाचा राजीनामा देत शिंदे गटाची वाट धरली आहे. मात्र नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये शिंदे यांनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून जाहीर केलंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे भेटसत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील शिंदे सरकार लवकरच कोसळणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या त्या दाव्याचं खंडन केलंय. पाहुयात शिवसेना आणि एकनाथ शिंदेंमध्ये रंगलेला हा राजकीय कलगीतुरा. शिंदे सरकारला धोका, राज्यात पुन्हा सत्तांतर, शिंदे समर्थक सेनेच्या संपर्कात, संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ, आमदार आमच्या संपर्कात आहे. राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू असतानाच राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलंय. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठींशी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची ऐतीच संधी मिळाली आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तेत सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. आता तोच कित्ता शिवसेना नेत्यांकडून गिरवला जातोय. मात्र संजय राऊतांच्या या दाव्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय. तसंच संजय राऊतांचं हे स्वप्नरंजन असल्याची मार्मिक टीकाही शिंदे यांनी केली आहे.
त्यांना ते स्वप्नात राहू द्या. चांगलं आहे ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या. हे राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूने सतत दावे प्रतिदावे केले जातात. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीही काही शिंदे समर्थक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात बहुमत चाचणीवेळी वेगळंच चित्र पाहायला मिळालं होतं. ऐन मतदानावेळी शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर शिंदे गटाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे आता संजय राऊतांच्या दाव्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. कारण शिंदे सरकारच्या शपथविधीला जवळपास 1 महिना उलटून गेलाय. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. राज्यामध्ये शिंदे सरकारच्या स्थापनेला जवळपास महिना होत आला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालेला नाही. मात्र आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचा पुनरुच्चार केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली होती. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु आपल्याला मी सांगतो की मंत्रिमंडळ विस्तार तर लवकर होईलच, परंतु आम्ही जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले. सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 4 वेळेला दिल्ली दौरा केलाय. प्रत्येक दौऱ्याच्या वेळेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली होती. पण मंत्रिमंडळ विस्तार काही झाला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर सतत टीका केली जात आहे. ते हम दो एक कमरे में बंद हो असंच आहे ना सरकार. और चाबी खो जाए, चाबी वरनं जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेला असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे समर्थक आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्या प्रकरणी सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या खंडपीठासमोर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीवरही शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबाद शहराच्या राजकारणात आजवर जातपात आणि धर्माचा वापर केल्याचं उघड सत्य आहे. आता नामांतरणाच्या मुद्द्यावरून नवा राजकीय वाद पेटलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालेलं आहे. औरंगाबाद ऐतिहासिक महत्त्व असलेलं प्राचीन शहर. जवळपास 400 वर्षांपूर्वी या शहराचं नामकरण झालं. शिवसेनेला सुरुवातीच्या काळात मुंबई पाठोपाठ औरंगाबाद शहरातून मोठं राजकीय पाठबळ मिळालं. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होतं. 1988 मध्ये शिवसेना प्रमुखांनी जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं. तेव्हापासून शिवसेनेकडून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. तसंच प्रत्येक निवडणुकीच्या राजकारणासाठी नामांतरणाच्या मुद्द्याचा वापर केला जातो. नुकतंच महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे सरकारनं औरंगाबादच्या नामांतरणाची घोषणा केली असली तरी त्याची अजून कायदेशीर पूर्तता झाली नाही. पण आता या नामांतरणाविरोधात काहींनी कोर्टात धाव घेतली आहे. 388 साल से यहाँ पर लोग अमन, भाईचारा और प्रेम के साथ रह रहे थे. अब इसको नाम बदलने की आवश्यकता क्या थी? उससे समाज में तीर निर्माण होना, समाज में दरार पैदा होना, ये ना हो, इसलिए हम इस नामांतर विरोध करते हैं. औरंगाबाद शहराला मुस्लिम राज्यकर्त्यांची पार्श्वभूमी असून इथं मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे.
त्यामुळेच आजवर इथं जाती धर्माचं राजकारण होत आलं. शिवसेनेनं गेली 35 वर्ष याच विषयाभोवती आपलं राजकारण केलं आणि सत्ताही मिळवली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या हिंदू मतांवरची पकड ढिली होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी सत्ता सोडण्याआधी औरंगाबादच्या नामांतरणाचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराज आपला स्वाभिमान आहे, त्यामुळे याला हिंदू मुस्लिम स्वरूप देऊ नये ही नम्र विनंती आहे. मुसलमान हिंदू सगळे आपण एकत्र आहोत आणि म्हणून या नामकरणाला कोणी विरोध करू नये. जर केला तर न्यायालयीन लढाई लढावं लागेल. औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून केवळ शिवसेनेकडून राजकारण केलं जातंय असं नाही, तर मुस्लिम नेत्यांनी नामांतरणाला विरोध करून मतपेटी बळकट केली आहे. या शहरात अलीकडच्या काळात एमआयएमनं आपली पाळंमुळं अधिक मजबूत केली आहेत. आम्ही राज्य सरकारकडे जाऊ शकत नाही, केंद्र सरकारकडे जाऊ शकत नाही, म्हणून एक कुठे लढा द्यायचं तर कोर्टात द्यायचं आहे. कोर्टामध्ये आम्ही फाईट करू. औरंगाबादचं नाव बदलण्याचं एक राजनैतिक षडयंत्र सुरू आहे, राजनैतिक खेळ सुरू आहे, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. भाजप गेली 25 वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत होती. मात्र नामांतरणाचा मुद्दा हा शिवसेनेच्या भात्यातला बाण असल्यानं भाजपला आजवर त्यावरून राजकारण करता आलं. पण आता शिवसेनेतल्या बंडानंतर भाजपनं नामांतरणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना भाजप बरोबर आली त्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर झाला, अन्यथा 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी बरोबर शिवसेना असताना शिवसेनेला हा प्रस्ताव आणता आला नाही आणि त्यामुळे परत एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेने युतीची ही जीत झाली. औरंगाबादच्या नामांतरणाचा यापूर्वीही प्रयत्न झाला, मात्र शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे का असा सवाल करत कोर्टात याचिका बाजूला ठेवली. 2001 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी नामांतराच्या अधिसूचना माघारी घेतल्याचं कोर्टात सांगितल्यानं ती याचिका फेटाळण्यात आली. आता पुन्हा एकदा हा वाद कोर्टात गेलाय. ती प्रोसिजर अशीच आहे की कॉर्पोरेशनने एकदा ठराव घेतला आणि शासनाच्या जे राज्य शासनाने तो मंजूर केला तर तो बंधनकारक आहे, जोपर्यंत तो हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट रद्द करत नाही तोपर्यंत. औरंगाबादच्या नामकरणाचा विषय तसा जुना आहे. आता मतदारांची सुद्धा मानसिकता बदलली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वक्तव्यामुळे दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत बोलताना त्यांनी राष्ट्रपतींऐवजी राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. यावरून मोठा वादंग झालेला आहे. अखेर आपल्या वक्तव्यावरून अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे. काँग्रेसकडून महामहिम राष्ट्रपतींचा अपमान. द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी असा अपमानजनक उल्लेख. 2-3 बार राष्ट्रपति जी कहा मैंने, एक बार राष्ट्रपति निकल गई. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से. बेताल अधीर रंजनमुळे काँग्रेस बॅकफूटवर. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा अपमान केलाय. महामहिम द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी असा अपमानजनक उल्लेख केला. भाजपनं चौधरींच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढले. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से, माफी मांगो औरतों से, माफी मांगो गरीब से, माफी मांगो और शर्म करो. जिस औरत ने पंचायत से लेकर पार्लियामेंट तक सम्मान के साथ इस देश की सेवा की, तुम्हारे पुरुष नेता सड़क पर उसका अपमान करते हैं. माफी मांगो सोनिया गांधी इस देश से, इस देश के आदिवासियों से, इस देश के गरीबों से, इस देश की औरतों से माफी मांगो. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची माफी मागितल्याचं सांगून काँग्रेसने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. Ma'am, will you ask Adhir to apologize? Ma'am, will you ask Adhir to apologize? He has already apologized.
महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता, पण अधीर रंजन चौधरींनी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला बॅकफूटवर नेलाय. माफी मांगो इस देश से, माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. ईडीनं त्यांना यापूर्वीच अटक केली असून आता त्यांच्या जवळच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आलेल्या आहेत. अभिनेत्री अर्पिता मुखर्जी त्यापैकीच एक असून ईडीनं अर्पिताच्या घरातून 49 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या शिक्षण भरती घोटाळ्यात किती भ्रष्टाचार झाला असावा याचा तुम्हाला अंदाज आला असेल. अर्पिताच्या घरात कुबेराचा खजिना, नोटांचा ढीग ईडीच्या हाती. अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावरील छाप्यातून किती मोठी रोकड हाती लागले हे या पेट्यांवरून तुमच्या सहज लक्षात येईल. या पेट्यांमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची बंडलं आहेत. ही रोकड नेण्यासाठी ईडीला अनेक ट्रंका मागवाव्या लागल्या. या ट्रकमध्ये सुरुवातीला फक्त 6 पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. पण पुन्हा एकदा पहा, ही पहिली पेटी, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, खालती ठेवलेली ही 5वी आणि ही 6वी पेटी. ही रोकड मोजण्यासाठी ईडीला नोटा मोजण्याकरता 2 मशीन मागवावी लागली. आता या ट्रकमध्ये 7वी पेटी ठेवण्यात आली आहे. ही 8वी, ही 9वी, एवढंच नाही, ही 10वी, 11वी, ही 12वी, ही 13वी पेटी आणि आता ही शेवटची 14वी पेटी. यानंतर या पेट्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्यात आली. अर्पिता मुखर्जी या पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थो चटर्जी यांच्या अतिशय जवळच्या म्हणून ओळखल्या जातात. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चटर्जी यांच्या अटकेनंतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ईडीकडून झाडाझडती घ्यायला सुरुवात करण्यात आली. ईडीच्या पथकानं अर्पिताच्या बेलघरियातील घरातून ही सगळी संपत्ती जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यावधींच्या रोख रकमेतील काही रक्कम अर्पिताच्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आली होती. अर्पिताच्या या दुसऱ्या घरातून 27 कोटी 90 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच या छाप्यात ईडीनं 4 कोटी 31 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने सुद्धा ताब्यात घेतले आहेत. यामध्ये 1 किलो वजनाच्या सोन्याच्या 3 विटा आणि 500 ग्रॅम वजनाची 6 कडी सुद्धा आहेत. सोन्याचं एक पेन सुद्धा ईडीच्या हाती लागलाय. खरं तर 23 जुलैला ईडीनं अर्पिताच्या कोलकाता इथल्या घरावर छापा घातला होता. या छाप्यात ईडीनं 21 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. दुसरा छापा 27 जुलैला बेलघरियातील फ्लॅटवर घातला. या छाप्यात ईडीच्या पथकानं 27 कोटी 90 लाख रुपये रोकड हस्तगत केली. या दोन्ही छाप्यातून जवळपास 49 कोटी 10 लाखांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली. ही रोकड पाहून ईडीचे अधिकारी चक्रावून गेलेत. शिक्षक भरती घोटाळ्यात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. असंही अकर म्हणाले. जेसीसी मध्ये रशिया, युक्रेन, तुर्की आणि संयुक्त राष्ट्रातील प्रत्येकी 5 लष्करी आणि नागरी अधिकारी कार्यरत आहेत. ते उपग्रह आणि इतर माध्यमातून धान्य वाहून नेणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील असंही ते म्हणाले. रशियाच्या गॅझप्रॉमने बुधवारी रशियापासून युरोपपर्यंत मोठ्या पाईपलाईनमधून वाहणाऱ्या
नैसर्गिक वायूचे प्रमाण हे क्षमतेच्या 20% कमी केलंय. ही नवीनतम नॉर्थ स्ट्रीम 1 कपात आहे, ज्याला रशियाने तांत्रिक समस्यांबद्दल रोष दिलाय. परंतु जर्मनीने युक्रेनमधील युद्धादरम्यान अनिश्चितता पेरण्यासाठी आणि किमती वाढवण्यासाठी राजकीय हेतू म्हटलंय. जर्मन सरकारचे प्रवक्ते ख्रिश्चन हॉफमन यांनी बर्लिनमध्ये सांगितलं होतं की पूर्वीप्रमाणे आम्हाला कोणतेही तांत्रिक कारण दिसत नाहीये. जर्मन सरकारचे प्रवक्ते म्हणाले की आमच्या दृष्टिकोनातून टर्बाईन रशियाला नेण्याच्या मार्गात काहीही उभे असे अडथळे नाहीयेत. पुढे ते म्हणाले की आम्ही येथे जे पाहत आहोत ते प्रत्यक्षात एक पॉवर प्ले आहे आणि आम्ही स्वतःला त्याद्वारे प्रभावित होऊ देणार नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बुधवारी जागतिक अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरवर अवलंबून असल्याची टीका केली. इथिओपियाच्या भेटीदरम्यान बोलताना सर्गेई लाव्रोव्ह म्हणाले होते की जागतिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकन चलनावर अवलंबून राहणं इतकं आशादायक नाही आणि दावा केला की देश अधिकाधिक पर्यायी चलनांचा वापर करतोय. या प्रक्रियेला गती मिळेल असं रशियाच्या सर्वोच्च मुदतचे अदिस अबाबा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलंय. लॅव्रोव्ह म्हणाले की हे जग एका महत्त्वाच्या ऐतिहासिक कालखंडात जगत आहे आणि लोकांना कोणत्या प्रकारचे जग जगायचं आहे हे त्यांनी निवडावं लागेल. रशियन संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सांगितलंय की रशियन एरोस्पेस फोर्सेसने मायकोलायवमधील युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या 2 ब्रिगेडची तात्पुरती तैनाती केंद्र नष्ट केली. मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी दावा केलाय की केंद्र हे प्रलंबित कंत्राटी उत्पादनांच्या पूर्वीच्या प्लांट आणि मोटर ट्रान्सपोर्ट एंटरप्राइज प्रदेशात स्थित आहेत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारून काढलंय. पाहुयात नेमकं कशामुळे निवडणूक आयोगाला तोंडघशी पडावं लागलंय. नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला त्यावेळी या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नकार दिलाय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चांगलंच फटकारून काढलंय. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात आलाय. परंतु 2 नगरपालिकांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ईसीनं म्हटलंय की निवडणूक अधिसूचित करण्यात आली होती, परंतु पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली असल्यानं ते आरक्षणानंतर निवडणुका पुन्हा अधिसूचित करतील. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. दिल्लीला मी जे गेलो 3-4 वेळा, ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित होतं आणि मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री स्वतः आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जी काही वकील आहेत, तज्ज्ञ मंडळी आहे, सिनियर काउन्सिल आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या बैठका वेळोवेळी घेतल्या आणि म्हणून आपल्याला माहीत आहे या राज्यातल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम राज्य सरकारने केलंय. सुप्रीम कोर्टाला देखील मी मनापासून धन्यवाद दिले. तर भाजप नेते हरिभाऊ राठोडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 92 नगरपालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या तर म्हणजे त्याला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे त्या निवडणुकार ओबीसीला आरक्षण देण्यास काही हरकत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली नसणार असं दिसते. कारण 92 नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे अर्थातच नवीन तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता द्यायला काय हरकत नाही. त्यांना आरक्षण नसणार हा मुद्दा योग्य वाटत नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ काय म्हणतायत पाहूयात. एकूण काय ज्या आमच्या वाट्याचा जो काही संघर्ष जो आहे तो काही संपताना दुर्दैवाने अजून काही दिसत नाही. निर्णय मोठे धक्कादायक येत आहेत. आता जे सत्तेत आहेत शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मला असं वाटतं त्यांनी
अधिक गांभीर्याने याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिथे निवडणूक कार्यक्रमाची सूचना दिली जाते तिथे कार्यक्रम चालू असणं आवश्यक आहे. पाऊस किंवा पुराच्या चिंतेमुळे निवडणूक आयोग फक्त तारखांमध्ये बदल करू शकतो असं म्हणत कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारून काढलं. ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.